कधी तुम्ही ऐकलं आहे का? भगवान प्रभू, श्रीकृष्णांनी स्वतःचीच शस्त्र हाती प्रतिज्ञा घेतला? तोडली होती. महाभारताचा युद्ध सुरू होतं. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दररोज भयंकर संग्राम चालू होता. युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णांनी वचन दिलं होतं की ते या युद्धात कोणतंही शस्त्र उचलणार नाही. पण युद्धाच्या 10व्या दिवशी परिस्थिती पूर्णपणे बदलली. भीष्म पितामह जे कौरवांच्या बाजूने लढत होते, अपराजय झाले होते. त्यांच्यासमोर कोणीही टिकत नव्हतं. पांडवांची सेना कोसळू लागली होती. अर्जुन सुद्धा आपल्या गुरु आणि पितामहासमोर पूर्ण ताकदीने लढू शकत नव्हता. हे पाहून श्रीकृष्णांचं हृदय व्याकुळ झालं. त्यांनी अर्जुनाला सांगितलं, जर तू असंच लढत राहिलास तर आज सर्व काही संपेल. पण अर्जुनाचं मन डळमळलं. तो आपल्या पितामहावर पूर्ण शक्तीने वार करू शकत नव्हता. तेव्हाच श्रीकृष्णांचा संयम तुटला. ते रथावरून खाली उतरले. जवळ पडलेलं एक तुटलेलं चाक उचललं आणि भीष्म पितामहांच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या डोळ्यात प्रचंड क्रोध होता. शरीरातून दिव्य तेज प्रकट होत होतं. असं वाटत होतं जणू स्वतः काळच पुढे चालला आहे. भीष्म पितामहांनी हे दृश्य पाहिलं आणि ताबडतोब आपली शस्त्र खाली ठेवली. ते हस्त म्हणाले, प्रभू, माझं भाग्यच आहे की तुम्ही तुमची प्रतिज्ञा तोडून मला मारण्यासाठी येत आहात. हे पाहून अर्जुन घाबरला. तो धावत जाऊन श्रीकृष्णांच्या चरणी पडला आणि म्हणाला, प्रभू, तुम्ही तुमची प्रतिज्ञा तोडू नका. मी पूर्ण शक्तीने युद्ध करेन. तेव्हा श्रीकृष्ण थांबले. त्यांचा क्रोध शांत झाला. त्यांनी चाक खाली ठेवलं आणि अर्जुनाकडे पाहिलं. त्या दिवशी श्रीकृष्णांनी एक मोठा धडा दिला की जेव्हा धर्माच्या रक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा भगवानही आपली प्रतिज्ञा तोडू शकतात. शिकवण, धर्म आणि सत्याचं रक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. अशाच रहस्यमय आणि सत्य कथांसाठी आमच्या YouTube चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि Instagram व Facebook वरही फॉलो करा.